तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी आता कलाविश्वातून त्याचबरोबर राजकीय नेते मंडळी हे इथे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। त्यापूर्वी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यावेळी देशातील विविध मान्यवर त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी येताना दिसून येत आहेत। तर आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि त्यानंतर देशभरातून त्यांना विविध पद्धतीनं आदरांजली वाहण्यात आली। राजकीय नेते असतील, कलाकार मंडळी असतील, त्यांच्याकडून आशा भोसले यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आणि आता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हे कलाकार नेते मंडळी येत असल्याचं पाहायला मिळतंय। तर आज शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। त्यांचे कुटुंबीय सध्या आपण पाहतोय यावेळी सगळ्यांनाच अश्रू अनावर झाल्याचंही दिसून येतंय। तर आशा भोसले या अत्यंत भारतातील लोकप्रिय पार्श्वगायिका ज्यांनी अगदी वयाच्या 10व्या वर्षी आपल्या संगीत सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली। विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, साधारण किती वेळ हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि कोणकोणते कलाकार मंडळी त्याचबरोबर राजकीय नेते इथे पोहोचलेत? बरोबर, आपण आपल्या बोलण्याप्रमाणे 7-8 समुद्र पार आपण सर्वोच्च ठिकाणी लोकशाही पसरलेली आहे। संगीत नृत्यांमध्ये हिरा हा आपण हरपलेला आहे। आशा भोसले यांचं निधन आपण आज झालेलं आहे। त्यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता। त्यानंतर त्यांना ब्रिजखाली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उपचार दरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं काल पार्थिव त्याच्या राहत्या घरी लोअरपर्यंत आणण्यात आलेलं होतं आणि आपण आज सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेला आहे आणि ते काचेच्या पेटीमध्ये समोर ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्यावेळी त्यांची नात, त्यांचा मुलगा, त्यांचे मुलातले सर्व नातेवाईक हे सगळे त्यांचे अनावर मोठ्या प्रमाणात अनावर होत आहेत। आपण बघू शकतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, कारण की आशा भोसले दिग्गज गायिका होत्या आणि त्यांनी 12,000 गाणी गायलेली आहेत आणि आपण बघितलं त्यांचं एक नाव होतं। त्यांच्या कलेने अनेक लोकही घडलेली आहेत, अनेक गायिका तयार झालेल्या आहेत। आपण बघितलं त्यांचं वर्चस्व या ठिकाणी आपण संशोधकांनी या ठिकाणी आशा भोसले आपण बघितलं वयाच्या 9व्या वर्षी गायनाला सुरुवात केली। जसं त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी गायनाला या ठिकाणी सुरुवात केली आणि आशा भोसले आपण यांना 3 पुरस्कार देखील भेटलेले आहेत। त्यामध्ये पद्मभूषण, पद्मविभूषण आणि आपण दादासाहेब फाळके पुरस्कार हे देखील त्यांना भेटलेला आहे आणि या ठिकाणी आपण मराठी चित्रपटामध्ये देखील त्यांनी गाणी गायलेली आहेत। त्यामध्ये येणे गण हा गाणं त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणे आहे। तसंच चांदणी शिल्पीत काशी अशी अजरामर गाणी त्यांनी गायले। तसंच हिंदी चित्रपटामध्ये देखील त्यांनी गाणी गायली। त्यामध्ये ब्रह्मानंद रामाची दिल की आहे, आज मेरी पियासी वस्तुवाच्या शिराजी आहे, अभिना जा अशी अनेक गाणी आहेत की आताही आपण बघितलं प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावरती आहेत, मुखावरती आहेत आणि कधी गाणी इतर गाणी असं नाही आहे की त्यांची सर्व गाणी जी आहेत ती आपण हिट झालेली आहेत आणि या ठिकाणी आशा भोसले हे सोडून गेले कोणालाच लोक सगळ्यांना सगळ्यांना बघवतात, पण सगळ्यांच्या मनामधून ते कधीच जाऊ शकत नाही कारण त्यांची गाणी अजरामर आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं सगळे शोक ही सर्व ठिकाणी पसरलेले आहे आणि आपण बघितलं असे शास्त्रीय संगीत, भावगीत, ते कॅबरे असे संपूर्ण शैलीमध्ये गाणी गायलेली आहेत आणि आपण इथं मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आणि हिंदी चित्रपटामध्ये 20,000 अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत। 8 दशकापासून या ठिकाणी त्यांनी गाणी गायलेली आणि आपण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीतील एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला असून त्यांना अनेक भाषांमध्ये
ती गाणी गायलेली आहेत आणि या ठिकाणी भारतीय दिग्गज पार्श्वगायिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपण म्हणजे काल त्यांचा निधन झालं हृदय विकारासन त्यांना अटॅक आला आणि त्यानंतर त्यांचं निधन झालेलं आणि त्यांचं पार्श्वभूमी आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. सायंकाळी 4 वाजता त्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इस्लामाबादमध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत आणि यावेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. शेवटी स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार केले जाणार आहे आणि यापूर्वी या ठिकाणी आशा भोसले हे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे मोठा धक्का या ठिकाणी चाहत्यांना बसलेला आहे आणि यापूर्वी आशा भोसले यांचं वैवाहिक जीवन आपण बघितलं ते पण देखील एकदम खर्च झाले. दोन आपण निश्चित मनोज, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शन ज्यावेळी असेल